हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुमच्यासोबत एक कुकिंग ब्लॉग शेअर करणार आहे. तर आज मी लंचमध्ये काय काय बनवणार आहे ते सगळं मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर सीझनचा पहिला गाजर हलवा मी आज बनवते आणि ती रेसिपी माझ्या पद्धतीची तुमच्यासोबत मी शेअर करते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी गाजर फूड प्रोसेसरमध्ये किसून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्स घेतले, वेलची घेतली, खवा घेतला आहे, केशर आहे, दूध आहे आणि साखर आणि तूप. तर याचं जे प्रमाण आहे ते अगदी सोपं आहे. साधारणपणे 1 किलो इतके मी गाजर घेतलेले आहेत आणि त्यानंतर तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर अर्धी ते पाऊण वाटी मी साखर घेतली, अर्धा लिटर दूध घेतलं. तर दूध मी छान तापवून घेतलेलं होतं, त्यामुळे त्याला छान साय पण आलेली आहे. तर साई सकट मी दूध घालणार आहे आणि त्यानंतर मी साधारणपणे 200 ग्रॅम इतका खवा घेतलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कढईमध्ये, आणि हे बनवताना मोठी कढई घ्यायची मस्त. तर माझा जो मल्टीपर्पज कुकर आहे त्याच्यातच मी बनवते आहे, कारण तो कढईसारखा पण मी यूज करते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कढईमध्ये तूप घातलं. तूप घातल्यानंतर त्याच्यात गाजर सगळं घातलं त्याच्यात. तर तुम्ही तुपामध्ये पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स तळून घेऊ शकतात. तर आम्हाला तसेच आवडतात बिना तळलेले, त्याच्यामुळे मी तळलेले नाहीत. तर ते तळून तुम्ही काढून घ्या आणि त्यानंतर त्याच्यात गाजर घाला. गाजर छान परतवून घ्यायचं मस्त तुपामध्ये. त्यानंतर त्याच्यात जे दूध आपण काढलेलं होतं ते सगळं घालायचं, खवा घालायचा, केशर घालायचं आणि आता त्याला मस्त थोडंसं मिक्स करून मंद आचेवर होऊ द्यायचं. तर ते जे आपण दूध घातलेलं असतं ते पूर्ण आटेपर्यंत मस्त ते शिजू द्यायचं. याच्याने पूर्ण जो दुधाचा अर्क असतो तो पूर्ण गाजरामध्ये जातो आणि मस्त दुधाचा खवासुद्धा तयार होतो. आणि खवा हा ऑप्शनल मी जो घातला आहे तर तो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास घाला, नाही घातला तरीही चालेल. तर चला, आता दुसरी जी रेसिपी आहे ती आहे आलू पराठा. तर मला आता मटारसुद्धा आता बाजारात येत आहे, तर मी मटार पण आणले आणि म्हटलं आज आलू पराठा बनवूया. तर त्यासाठी जे बेसिक सामान आहे ते मी तुम्हाला दाखवलंच. तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा पॅन घेतला. पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं, जिरं, मोहरी, कढीपत्ता घातला, हिंग घातला. त्यानंतर त्याच्यात मी कांदा थोडा परतवून घेतला. कांदा परतवल्यानंतर त्याच्यात हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक याचं वाटण घातलं. तेही छान परतवून घेतलं. त्यानंतर त्याच्यात मी मटार घातले. मटार 1-1.5 मिनटं छान शिजू दिले झाकण ठेवून. आणि त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही आलू पराठ्यामध्ये पुदिना नक्की ट्राय करून बघा. तर इथे बारीक कट केलेला पुदिना आणि कोथिंबीर असं मी घातलं. तेही छान परतवून घेतलं. थोडीशी हळद घातली. त्यानंतर घातलं मी लिंबू. तर थोडासा म्हणजे 1.5 ते 2 चमचे लिंबूचा रस असा मी याच्यात घातला. आणि त्यानंतर घातला मी उकडलेला बटाटा आणि तो मी उकडून घेतला आणि मग तो किसून घेतला. आणि त्यानंतर घातलं पुरतं मीठ. आणि हे सगळं मी छान आता मिक्स करून घेणार आहे आणि थंड करण्यासाठी ठेवते आहे. तर तोपर्यंत आपलं जे दूध आहे ते सुद्धा छान आटून गेलेलं आहे. आता याच्यात मी घातली आहे साखर आणि त्याच्यानंतर मी याच्यात आपण जी वेलची घेतलेली होती ती मी छान अशी कुटून घेतली होती आणि ती आपण आता याच्यात घालणार आहोत. वेलची घातल्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आहे ते तुम्ही याच्यावरती घालू शकता. आणि मी थोडेसे आत्ता घातले, थोडेसे नंतर मी सर्व करताना घालणार. आणि ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता सगळं दूध तर आटलं, सगळं ड्राय झालं, पण आपण आता साखर घातल्यानंतर पुन्हा त्याला पाणी सुटतं. त्यामुळे ते पाणी पूर्ण आटेपर्यंत पुन्हा आपल्याला हा गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे. तर आता पाणी आटेपर्यंत मी आता पराठा बनवते आहे. तर पराठ्यासाठी मी कणिक ऑलरेडी भिजवून ठेवलेली होती. गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यात मी थोडंसं मीठ घातलं आणि अर्धा चमचा फक्त तेल, आणि हे भिजवून ठेवलं मी साधारणपणे 15-20 मिनटापूर्वीच. आता याचा मी छान पराठा बनवून घेणार आहे. तर पराठा बनवताना मी एक कणिक घेतली आणि त्याच्यानंतर तो थोडासा लाटून घेतला. आणि जेव्हा आपण त्याच्यात सारण भरतो तर त्या सारणाला थोडासा पिठाचा हात लावायचा, जसं मी तुम्हाला दाखवते आहे. आणि तसं केल्याने अगदी सारण पूर्ण पराठावर पूर्ण पसरतं आणि लाटायलाही इझी जातं.
तर आणि अजून एक अशी टिप आहे, की आपलं जसं सारणाची कन्सिस्टन्सी असते घट्ट पातळ, त्यानुसारच आपली कणकेची सुद्धा कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे दोघांचं पण घट्टपणा हा सेम असल्यानंतर पराठा अगदी परफेक्ट होतो. सारणही बाहेर येत नाही. तर मी इथे भरपूर सारण घातलेलं आहे. तर आमच्या घरात पुरणाची पोळी असू द्या, खव्याची पोळी, त्याच्यानंतर पराठा, कोणताही पराठा असेल, तर त्याच्यात भरपूर सारण असलेलंच आवडतं. म्हणून मी दरवेळेस भरपूर सारण असलेलं ह्या सगळ्या गोष्टी करते. तर मस्त मी त्याच्यात सारण घातलं आणि आपण जो मटार घातलेला होता तो छान शिजल्यामुळे तोही काही असा लाटताना प्रॉब्लेम येत नाही. तर एक्सेस म्हणजे एक्स्ट्रावालं पीठ मी झटकून घेतलं आणि मस्त आता हा पराठा आहे तो तुपात मी भाजणार आहे. तर मस्त लो मीडियम फ्लेमवरती तुपात मी हा मस्त क्रिस्पी बनवणार आहे. तर छान असा तुपात भाजला आणि लो टू मीडियम फ्लेमवर भाजला की पराठा अगदी मस्त भाजला जातो, क्रिस्पी पण होतो, सॉफ्ट पण असतो आणि खूप मस्त लागतो. तर तुम्ही नक्कीच असा क्रिस्पी पराठा बनवून बघा. तर इकडे आपला पराठा होईपर्यंत आपला गाजराचा हलवासुद्धा रेडी झालेला आहे. मस्त त्याला वरतून तूप सुटलेलं होतं आणि मी पुन्हा 1 चमचा वरतून तूप घातलं. तर ते ऑप्शनल आहे. तुम्ही वरतून तूप घालायचं असेल तर घालू शकता किंवा स्किप पण करू शकता. तर मस्त आपला जो गाजराचा हलवा आहे तो रेडी आहे. मस्त त्याचा सुगंध खूप छान येतो आहे. वरतून मी थोडेसे ड्रायफ्रुट्सने ते थोडंसं सर्व्ह करणार आहे. थोडंसं सलाड घेतलेलं आहे मी आणि आहे गाजराचा हलवा. असा आमचा मस्त आज लंच आहे रेडी झालेला आहे आणि टेस्ट आता मी करून बघणार आहे. सगळं अगदी गरमागरमच आहे आणि टेस्टला खरंच खूप छान झाला होता गाजराचा हलवा पण आणि पराठासुद्धा. तुम्हीसुद्धा या 2 रेसिपी आणि असा मेन्यू नक्कीच करून बघा आणि मला नक्कीच सांगा की तुम्हाला कसा वाटला. तर भेटूया आपण नवीन अशा छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा. बाय. थँक यू.